हे चिकूच्या झाडावर चढलेत. तिकडे तेंडलीची वेल पण आहे आणि चिकू पण जरा पिकलेत. 7-8 काहीतरी पिकलेत. आता ते म्हणतात मी काढतो, नाही तर माकड एक पण आपल्याला खाऊ देणार नाही, म्हणून चढलेत वरती. हातात पिशवी पण घेऊन गेलेत आणि काढतात आहेत. हे बघा, जिथे काढतात आहेत ना तिथे 5-6 तेंडली आहेत. हे बघा, झाडांमध्ये ना दिसत नाही आतमधून, कुठे कुठे पानाचे आड असतात तेंडली चिकू. हे बघा, हे काढतात आहेत. आम्ही बघितले ना, लक्ष गेलं की आम्हाला असं वाटतं की चला राहू दे, 2 दिवसांनी काढू. पण 2 दिवसांनी पिकेल आता आणि काढूया म्हटलं तर काढायला गेलो की काय सुद्धा नसतं. खारुताई माकड मस्त आपलं पोट भरून जातात. म्हणूनसाठी म्हटलं काढून ठेवा, झाकून ठेवूया. 5-6 मिळाले तरी बस, होय की नाही, आपल्या अंगणात रुजवलेल्या झाडावरची फळं. हे बघा चिक्कू किती मोठे मोठे, ते काढून ठेवा पिशवीमध्ये. चिक्कू काढतात आहेत वरून, पण हे बघा चिक्कूचं चिक्स कसं पडतंय. ते चिक खाली पाडू द्यायचं एकदम. हे बघा, नाही तर सर्व चिकट चिकट होऊन जातं. आम्ही असं आहे ना, थोडी थोडी भाजी जी होते ना झाडावर कोणती पण, तर आम्ही थोडी थोडी काढून अशी जमा करतो. 2-3 वेळा काढली ना भाजी, मग एकदाच भाजी करतो. आम्हाला तेवढी बस होते. पण तुम्ही म्हणाल सगळंच एकदम काढून भाजी करूया, तर एक पण तुम्हाला मिळायचं नाही. चला मग, कसे वाटले व्हिडिओ? आवडले तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.